नमस्कार मंडळी. सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मी आता उभा आहे मालवणमध्ये. माझ्या जवळच आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच असलेला राजकोट. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी भव्य प्रतिमा जिथे आहे ती ही प्रतिमा माझ्या मागे तुम्ही बघू शकता. आता आपण चाललो आहोत राजकोटमध्ये. राजकोटमध्ये येण्यासाठीचे जे मार्ग आहेत तर आम्ही तर गाडीने आलेलो आहे. तसं तिथे वेगवेगळ्या टू व्हीलर्स आणि काही प्रायव्हेट व्हेकल्स रिक्षा ह्या देखील येतात. तर बाकीची सगळी जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला नंतर सांगतो. डिस्क्रिप्शनमध्ये देखील अधिक माहिती मी मेन्शन करेन. तर चला मंडळी आपण जाऊया. ह्याचं वैशिष्ट्य असं होतं की काही दिवसांपूर्वी जेव्हा ह्याची ओपनिंग होणार होती त्यावेळेला देखील आम्ही येऊन गेलो होतो आणि योगायोगाने पुन्हा संध्याकाळच्या वेळेला म्हणजेच एक आता 3 सांज होऊन गेलेली आहे. 8 वाजले आणि 8 वाजता मी आलेलो आहे. जास्त मी तुमचा वेळ न घेता आतमध्ये जातो. तर चला आपण आज जाऊया. आणि महत्त्वाची गोष्ट जी आहे ती मी यंदा राजकोटवरती आलेलो आहे माझ्या संपूर्ण परिवारासोबत. लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो तेव्हा फक्त मी, पिऊ आणि पिऊची आई होती, भाऊजी होते, भरत भाऊजी होते. आणि यंदा मी माझ्या संपूर्ण एंटायर फॅमिलीवर आलो आहे. तर सर्वप्रथम जेव्हा आपण वरती या मार्गे जेव्हा आपण वरती येतो, वर आल्यानंतर आपल्याला एक भव्य दिव्य असं हे एक द्वार लागतं. संपूर्ण जांभा दगडाने बनवलेलं हे द्वार आणि या द्वारावरती तुम्ही बघू शकता राजकोट स्वारी असं मस्तपैकी लिहिलेलं आहे. एकत्रच काढूया बाबा. पादत्राणे आपल्याला काढून ठेवायचे आहेत आणि आतमध्ये प्रवेश करायचा आहे. तर माझी आई पण आहे. चलो. शाळेची सहल आली. जाऊ जय शिवराय. जय. शाळेची सहल आली आणि खरंच माहोल वेगळा झाला. मंदिर आहे, मंदिराचे पावित्र्य राखा. महापुरुषाचं मंदिर. आपल्याला आतमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम महापुरुषाचं मंदिर भेटतं. हे बघा, हे महापुरुषाचं मंदिर आहे. चला. आणि हे पहा, हे आहे जे शिल्प, जे सर्वात मोठं शिल्प आपल्याला पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. खरंच खूप भारी आहे. म्हणजे जेव्हा खालनं बघतोय ना अंगावर काटा आलाय पूर्ण अक्षरशः. खूप भारी वाटतंय. महाराजांची इतकी मोठी प्रतिमा पाहायला मिळते. तर चला. आणि वरती येण्यासाठी देखील रस्ता आहे. म्हणजे या वेळेने आपण जेव्हा येतो आतमध्ये आलो जसे संपूर्ण किल्ल्याचं जी तटबंदी असते अशी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. आणि खोबण्या देखील केलेल्या आहेत या साईडने. भारी असं एक वेगळाच लुक इथे पाहायला मिळतो. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक सुंदर नाम इथं आहे. आणि हा बघा, हा स्टॅच्यू जेव्हा आपण खालनं बघतोय तेव्हा हा तलवार बघा महाराजांच्या हातातली. मराठा तलवार आहे ही. स्पेशली ह्याला तलवार नाही बोलत, याला धोप बोलतात. हिला धोप बोलतात. आणि जी धोपेविषयी माझं देखील एक जवळचं नातं लवकरच तुम्हाला कळेल. संपूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण इथे बघू शकता. खरंच खूप भारी सुविधा आहे. CCTV पण लावली आहेत. इथंच बेस्ट आहे आणि शांतता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा. क्या बात आहे. फुल बिल वाहिलेत. भारी प्रतिमा वाटते. सुंदर असं वातावरण आहे. खूप सारे भाविक दर्शनासाठी येत आहेत. तर आपण जेव्हा पुढे येतो तिकडनं आपल्याला ही सुंदर अशी छत्रपतींची प्रतिमा पाहायला मिळते.
आणि ही लोक गेलेत आतमध्ये. जय 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 शिवराय महादेव. जय जिजाऊ जय शिवराय. तर मंडळी जर माझ्या हाताच्या एकदम समोर तुम्हाला एक शॅडो दिसत असेल, लाईट शॅडो, म्हणजे कॅमेरात दिसतंय की नाही मला असं नीट माहीत नाही, तर ती शॅडो दिसेल तर त्या शॅडोमध्ये आहे सिंधुदुर्ग जो आपल्या समोर आहे. इकडे त्याचा एक छोटा दुर्ग आहे जो तो देखील आहे आणि त्याच्याच समोर असलेला हा संपूर्ण राजकोट खरंच खूप सुंदर आहे. तर आपण थोडंसं पुढच्या साईडला येऊन ही प्रतिमा पाहूया महाराजांची. खरंच खूप भारी आहे. महाराजांच्या हातातली धोप, गळ्यामधली मुद्रा खरंच भारी आहे आणि भारी लुक वाटतं महाराजांचं. संपूर्ण अंगावर काटे येत आहेत. सॉलिड आहे बघा संपूर्ण विभाग, आजूबाजूचा परिसर आणि इकडनं समोरच संपूर्ण समुद्र किनारपट्टी आहे आपल्या. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. प्रतिपे चंद्रलेखे विश्वारुद्रपदसुते शहासुते शिवसुता मुद्राबदा जदावते. कदाचित मी हे चुकीचा उल्लेख केला असेल तर मला खरंच माफ करा, पण जे माझ्या समोर दिसलं ते मला वाचावंसं वाटलं आणि हे आपल्या राजमुद्रेमध्ये लिहिलेलं आहे. कदाचित माझा उल्लेख चुकीचा असू शकतो, तर क्षमस्व त्यासाठी. आणि ही बघा संपूर्ण प्रतिमा मागच्या बाजूने देखील खरंच खूप भव्य दिव्य असं हे स्मारक छत्रपतींचं उभारलं आहे आणि प्रत्येक मराठी माणसाने जरूर हे स्मारक बघायला यायला हवं. मागे ढाल बघा छत्रपतींच्या मागे जी आहे ती. आणि पुन्हा बाहेर जायचा मार्ग, हे नाव आपण मगाशीच पाहिलं. ॲक्च्युली जेव्हा सकाळी येतो ना तेव्हा बघायला एक वेगळा नजारा बघायला मिळतो. आणि जस्ट इमॅजिन जेव्हा सूर्योदय होत असेल, सूर्यास्त होत असेल, त्या दोन्ही वेळेला जेव्हा इकडे जो दिसत असेल ना ते भारी दिसत असेल. आम्ही रात्री आलो आहे त्यामुळे लाईट्स थोड्याशा कमी आहेत. मेन म्हणजे इथे कोणतेही चार्जेस नाही आहेत, त्यामुळे तुम्ही बिंदास येऊ शकता. फक्त तुम्ही जर खाली पार्किंग करत असाल तर गाडी पार्किंगचे आय थिंक 20 रुपीज आहेत. बाईक तर तुम्ही आरामात वरती पार्किंग करू शकता. आणि हे पहा जसं आपण मगाशीच पाहिलं ते मंदिर आणि हा प्रवेशद्वार, तुळशी वृंदावन आहे. एक वेगळं सुख, सुंदर अशी शांतता आणि छत्रपतींचं दर्शन. चला तर मंडळी, तुम्हाला हा राजकोट दुर्ग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसंच छत्रपती शिवाजी महाराज की जय हे लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.